प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह में यंग चांदा ब्रिगेड की ओर से मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह आयोजित किया गया था। नजर डालते इस खबर पर। रविवार को प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह में यंग चांदा ब्रिगेड के शिक्षण आघाड़ी की ओर से मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में करीब 700 मेधावी विद्यार्थियों का गौरव किया गया। कार्यक्रम को सफल बनाने के लिए प्रसिद्धि प्रमुख नकुल पासवान, सतनाम सिंह, मिर्धा, चंद्रशेखर देशमुख, जय मिश्रा, आशा देशमुख, कल्पना शिंदे, कार्तिक बोरेपार आदि ने अथक परिश्रम लिया। श्याम हेड़ाऊ ने कार्यक्रम का प्रास्ताविक किया तो सरोज चांदेकर ने सूत्र संचालन की जिम्मेदारी निभाई। इस समय विधायक किशोर जोरगेवार इनके साथ अन्य मान्यवरों की मौजूदगी थी। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने उपस्थितों को अपने विचारों से संबोधित किया। विद्यार्थ्यांमुळे आणि त्या विद्यार्थ्यांची त्या समाजाची देशाप्रती समाजाप्रती असलेल्या जबाबदारीमुळे तुमच्या जीवनाला दिशा देणारी आहे ही वेळ आहे। 10वी 12वी पास झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, काय व्हायचं आहे आपल्याला ठरवावं लागेल। आणि आता साधारणतः सर ऐसा देखा गया है कि बच्चे अपने मन से तैयारी नहीं करते। त्याचा शेजारचा मुलगा सांगतो म्हणून तो जातो, कुणी कुठे कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये ऍडमिशन घेतात, कुणी कोणता तरी नवीन कोर्स येते तिथे जाते आणि आपले सर्वसाधारण आपल्या गरीब कुटुंबातले लोकांचे आई वडिलांना ते पैसे घेतात, बचत गटातून व्याजाने पैसे घेतात आणि काही दिवसांनी तो विद्यार्थी तिथून वापस येतो। ही तुमची वेळ आहे, तुमच्या जीवनाला दिशा देणारी वेळ आहे। सरांनी बरोबर सांगितलं, देयर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क। जगात कोणताही सबस्टिट्यूट नाही आहे, कष्ट केल्याशिवाय कोणत्याही माणसाला काहीच मिळत नाही। हे तुम्ही आपण नक्की ठेवलं पाहिजे। जे विद्यार्थी पास होतात त्यांना मी विचारतो की तुमचा अभ्यासाचा पॅटर्न कसा होता। ती मुलगी मादेश्वर मुलगी नाही आहे ना, ते एखादा पुन्हा बोलून या तिन्ही जे अधिकारी आहेत त्यांना बोलून तुमच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवायचा। ठीक आहे, मार्क मिळाले, ती गुणपत्रिका आहे मिळाली पाहिजे। आमची गुणपत्रिका असते, आम्हाला सुद्धा निवडणुकीमध्ये मत किती मतांनी जिंकलो हा असते, परंतु हा हे नाही। अनेक जण असे पाहिलेले आहेत जे फेल झालेले आहेत, कमी मार्क मिळाले, तर ते आज कलेक्टर, एसपी, सीओ, सेक्रेटरी आहे। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।